त्या डोंगरावर जायचं. पूर्ण खोल दरी आहे खाली. तिथे बुरुज बघायला मिळते आणि समोरच हा नजारा. रत्नागिरी जिल्ह्यातील आमचा हा 20 नंबरचा किल्ला आता कंप्लीट होतो. सो मंडळीचं आता आपण निघूया. आपल्याला स्टार्ट करू म्हणजे अप्पा मोर. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. सकाळचा प्रहार आणि आपण चिपळूणमधील कोळकेवाडी आणि बारवाई किल्ला पाहण्यासाठी चाललोय. तर आता वाजले 6. आता आम्ही आलोय संगमेश्वरच्या पुढे आणि मध्ये एक आपण हॉल्ट घेतला. आपल्या बाईक सुद्धा रेडी आहेत आणि आपण हॉल्ट घेतलाय थोडा 5 मिनिटाचा. आपण घरातून निघालो होतो 4:30ला निघालो होतो. आता वाजले 6. संगमेश्वर क्रॉस केलंय. ओके, आता आपला पहिला स्टॉप घेऊन आता आपण पुढे चाललोय. चला. आणि हा रोड बघाल तर एक नंबर आहे. कोकणातील अनेक किल्ले कालांतराने नष्ट होऊन केवळ इतिहासाच्या पानातच शिल्लक राहिले आहेत. किल्ले बारवाई हा असाच एक किल्ला आहे जो शिवाजी महाराजांच्या काळापूर्वीच नष्ट झाला होता. गडाच्या पठारावर जाण्यासाठी पेंडबे, उगवतवाडी, सुतारवाडी, खडपोली अशी अनेक गावे आहेत. परंतु गडावर जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणजे खाजगी वाहनाने गणे गावातून जाणे. चिपळूण ते गणे हे अंतर 20 किलोमीटर असून चिपळूण, बहादूरनाका, खडपोली, गणे रस्ता आहे. परंतु त्यातील शेवटचा 2 किलोमीटरचा रस्ता हा कच्चा आहे आणि त्याच कच्च्या रस्त्याने आपण या गणे गावात पोहोचतो. तर मंडळी आपली बाईक फसली आहे इथे. हा कच्चा रस्ता आहे, गाडी चढत नाही आहे. तर बघूया अभिषेक काय करतोय. 1 सेकंड पाठी कसं हा आता बघ. असा हा कच्चा रोड आपल्याला या साईडून दिसतोय. असाच ह्या गावागावातून आपण पुढे जातोय. गाडी आपली निघाली आहे. आपण चालतो आता पुढे. लेट्स गो. परत एकदा व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं. आणि आता आपण आलो गाणे गावात. आपण आता आजींना विचारलंय, ते आजी होते तिथे, त्यांना विचारलंय की गडावरती जायला रस्ता कोणता आहे. तर गाड्या इथं पार्क केलाय आणि इथूनच समोर वरती जायला रस्ता आहे. तर आपण इथून जाऊया. चला. केर वाटतंय परफेक्ट, एकदम मस्त पैकी. गावचं वातावरण पण भारी आहे. पण या वाटेने आता समोर जाऊ. चला आता. आता पावसाचं वातावरण झालंय पण पावसासाठी लागणारं साहित्य आपण काय रेनकोट वगैरे आणलंच नाही. बघूया आता पुढे काय होतंय. आणि गडावर जाईपर्यंत गडाचा सर्व इतिहास सांगण्याचा प्रयत्न करेन आणि गडावर जे काय असेल ते दाखवण्याचा प्रयत्न करेन. पहिली आपण वाट बघूया कुठून जायचंय काय. तर मंडळी, गडावर जाताना अशी जंगल लागतंय. या जंगलातूनच आपल्याला जावं लागतंय आणि इथे जवळपास कंपनी असल्यामुळे इथं वास येतो ना, इतका घाण वास येतोय विचार करू शकत नाही. पण ठीक आहे, चला. आपल्याला आता गड एक्सप्लोअर करायचा आहे तर आपण जाऊ. आणि समोर आपला वाटाड्या जिथे जाते ते त्याला रस्ता माहीत असतो, म्हणजे रस्ता शोधत जातो तो. हा आपला वाटाड्या आपला. आणि ते आपले ट्रेकर्स मंडळी. आज फक्त आम्ही 4च आलोय, बाकीच्यांना सुट्ट्या नव्हत्या, प्लस गाड्या नाही, त्याच्यामुळं येता आलं नाही. आज आम्ही 4च आहोत. आणि या किल्ल्याबद्दल बोलायचं झालं तर हा शिवाजी महाराजांच्या काळापूर्वीचा किल्ला आहे. हा तेव्हाच नष्ट झाला होता आणि हा 13व्या शतकातला किल्ला आहे. त्या किल्ल्यावरती आपल्याला जास्त काही बघायला भेटत नाही. माहिती आपल्याला जास्त मिळत नाही. तर पुढे काय दिसते आपण बघूयाच. तोपर्यंत बघूया आपण वाट कशी जाते पुढे.
ओके, सो गाणेगावातून आपण वरती आल्यावर आपल्याला एक पठार लागते. त्या पठारावरून आपण जातोय आणि हे समोर असे घर आहेत. त्या घरामध्ये आय थिंक घरे आहेत की वाडे आहेत का माहित नाही. हा गोठा आहे, गोठा. आणि समोर आपल्याला तो डोंगर दिसतोय. त्या डोंगरावर आपल्याला वरती जायचंय. तिथे जायतो बारावाई किल्ला. हा किल्ला सह्याद्री रांगेपासून विभक्त झालेला आहे. आपल्याला उन्हाच्या मारा व्हायच्या आधी आपल्याला गडावर पोहोचायचं आहे. सो आता वाजलेत 7:30. आपला टार्गेट आहे 8 पर्यंत पोहोचायचं वरती. आणि 8 पर्यंत पोहोचल्यानंतर 1 तासात किल्ला करायचा आहे, म्हणजे 8 ते 9. आणि त्यानंतर गड उतरून दुसरा किल्ला बघायला जायचा आहे. समोरूनच पठारावरून आल्यानंतर आपल्याला एक पाण्याचं टाकं दिसतंय. ते नैसर्गिक आहे की मॅनमेड काय समजत नाही, पण टाकं आहे. त्यात पाणी बघाल तर एकदम पाण्यात घाण दिसते आपल्याला. ओके, चला पुढे जाऊया आपण. अजून पुढे आपल्याला काय मिळतंय ते पाहूच. बघूया. समोरचा एक नजारा एक न भारी आहे, बघण्यार काय. अवकाळी पावसामुळे आपल्याला हे गवत हिरवगार झालेलं दिसतंय. आपण तसं पावसाच्या आधी चालूय, म्हणजे भर पावसात येतो तर आपल्याला भरपूर इथे गवत बघायला मिळालं असतं, पण ते आधी चालूय. चांगला नजारा बघायला मिळतो आपल्याला. या किल्ल्यावरती बघायला गेलं तर जास्त अवशेष आपल्याला बघायला मिळत नाही. काही थोडे प्रमाणात अवशेष आहेत. आणि एक दगडामध्ये कोरलेली मूर्ती आहे. त्याला यातले येथील स्थानिक लोक वेताळ म्हणून त्याची पूजा करतात. पण खरं ती वेताळाची मूर्ती नसून एक संगीतकार आणि नृत्यक याच्या कोरलेले आहेत एका बाजूला. आणि एका साईडला दगड झिजलेला दिसतोय आपल्याला. तर त्या झिजलेला दगड समजत नाही, त्यामुळे आपल्याला समजू शकत नाही की ती कोणाची मूर्ती आहे. तर आपण नंतर गडावरती जाऊन नक्की चेक करू ती कशा प्रकारे आहे. आणि ती गडप्रेमी त्याला शूर दगड असं म्हणून म्हणतात. पण नक्की जाऊन आपण बघूया काय वरती त्याला बघायला भेटेलच. तर तुम्हाला इथपर्यंत बघत असाल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्कीच सांगा की व्हिडिओ कसा आहे आणि मी कशा प्रकारे अजून इम्प्रूव्हमेंट करू शकतो. आपण या निसरड्या वाटेने आताच वरती चढलोय आणि हा पठारावरचा भूभाग समोर दिसतोय. त्या डोंगरावर जायचंय समोर. चला तर मग. फार आपल्याला घाम सुटल्याने दमा लागलाय. त्यामध्ये थोडी आपण वरती जाऊ आणि पाणी पिऊ. पण आता डोंगरावरती पोहोचतोयच, बघूया काय डोंगरावरती बघायला मिळतंय. ओके मित्रांनो, समोर एक तो कातळात कोरलेली शिल्प दिसतंय.
त्यालाच वेताळ म्हणून या गावातले स्थानिक त्याची पूजा करतात. आपण आता डोंगरावरती आलोय. पुढे जाऊन बघू. बारवाई या किल्ल्याचा उल्लेख पेंडबे येथे सापडलेल्या दशपतीच्या पुस्तकात आपल्याला बघायला मिळतो. याचा जास्त उल्लेख असा कोणत्या पुस्तकात बघायला भेटत नाही, पण पेंडबे येथे सापडलेल्या दशपतीच्या पुस्तकात आपल्याला या किल्ल्याचा उल्लेख सापडतो. 13व्या शतकात हा किल्ला अस्तित्वात असावा असं त्या पुस्तकात आहे. आणि आपण त्या वेताळाची, जी गावातलं लोक वेताळाची म्हणून पूजा करतात, ते आपण पाहून घेऊ. ओके, सो हीच ती मूर्ती, याची लोक पूजा करतात. याच्यावर आपल्याला खाली दिसतंय संगीतकार आणि नर्तक यांची प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते. आणि वरती आपल्याला काही समजणे देत नाही, पण याला लोक वेताळ म्हणून पूजा करतात. आपण पुढे जाऊन बघू अजून काय आपल्याला गडावरती पाहायला मिळतंय. तत्पूर्वी तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा. ओके, तर मंडळी, आनंदाची बातमी अशी की रत्नागिरी जिल्ह्यातील आमचा हा 20 नंबरचा किल्ला आता कंप्लीट होतोय. आतापर्यंत आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातील 20 किल्ले आपण कंप्लीट केले. यापुढेही करू. आपलं टार्गेट आहे या वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातले जे 31 किल्ले आहेत ते कंप्लीट करायचे या वर्षातच, आणि पुढचा जिल्हा पुढच्या वर्षात कंप्लीट करायचा. समोरच्या डोंगरावरून आपण वेताळाची मूर्ती पाहून आल्यानंतर समोरच आपण जातोय किल्ल्यावरती. तर किल्ल्यावरती काय अवशेष राहिलेत ते बघूच काय होतंय. समोरून चालू झाल्यानंतर आपल्याला राईट साईडला म्हणजे उजव्या साईडला एक आपल्याला दरी बघायला मिळते. पूर्ण खोल दरी आहे खाली, आणि इकडे फोटोशूट चाललंय. तो एक आपला समोर तिथे बसलाय, आणि या वाटेनुसार आपल्याला अशी वरती जायचंय डोंगरावरती. 13व्या शतकात हा बारवाई किल्ला बाराराव कोळींच्या ताब्यात होता. त्यानंतर 1380च्या सुमारास एक युद्ध झालं. त्या युद्धात बहामनीचे राजवट होतं. त्या राजवटीत 3 सरदार मारले गेले या युद्धात. त्यातला चिपळूणमध्ये एक मारला गेला, त्यामध्ये बहादूर शेख या नावाचा एक सरदार मारला गेला. आणि चिपळूणला जो बहादूर शेख नाका आहे त्याला याच नावाने ओळखलं जातं. याच्यावरूनच त्याला नाव पडलंय बहादूर शेख नाका. अशा प्रकारे या किल्ल्याचा इतिहास आहे. तर अजून आपण वरती डोंगरावर जाऊ, अजून काय भेटते का बघू, आणि पूर्ण आपण हा किल्ला एक्सप्लोर करू. त्यापुढे आपल्याला पुढे जायचं आहे कोलकेवाडी किल्ल्यावरती. तोही आपल्याला एक्सप्लोर करायचा आहे. आत्ता वाजलेत 7:45 आणि आपला आता 50% किल्ला एक्सप्लोर करून झालाय. डोंगराच्या उजव्या साईडने आल्यानंतर पायवाटेने असेच आपल्याला 3 खंदक दिसत आहेत. हा इथे एक पहिला खंदक जो आपल्याला बघायला मिळतोय, आणि हा सेकंड, आणि हा तिसरा खंदक. या किल्ल्यावरची ही दुसरी वास्तू आहे. एक तर हा खंदक आणि ती वेताळाची मूर्ती. अजून या गडावरती शोध घेऊ आपण काय बघायला मिळतंय. पण या उजवी साईडला खाली बघितलं तर एकदम दरी दिसते आपल्याला. पाय सरला तर डायरेक्ट खाली. या वाटेने आपण ते कडेकडेने जातोय. हा किल्ला समुद्र सपाटीपासून 1445 फुटाच्या अंतरावर आहे, आणि त्याची श्रेणी बघाल तर हा मध्यम श्रेणीतला किल्ला आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे जास्त डिफिकल्ट पण नाही, जास्त इझी पण नाही, मध्यम श्रेणीतील हा किल्ला आहे.
साईडला पूर्ण दरी खाली. तर आपला तोल हा कायम डाव्या साईडला ठेवावा, जेणेकरून आपला तोल दरीच्या साईडने जाऊ नये. समोर आपल्याला तिथे बुरुज बघायला मिळतंय, बुरुजासारखा अवशेष आहे. जवळ जाऊन बघू आपण काय बुरुज आहे की काय. तो या बाजूने आपल्याला बुरुज बघायला मिळतोय आणि ही समोर सह्याद्रीची रांग. या किल्ल्यावरून आपल्याला महिमंडनगड, नागेश्वरी आणि वासोटा किल्ला हे पाहायला मिळतात. आणि तसेच पूर्वेच्या साईडला आपल्याला जंगली जयगड हा साताऱ्यामध्ये किल्ला येतो, तोही बघायला मिळतो. अशा प्रकारे या किल्ल्याची रचना आहे. या किल्ल्यावर पाण्याची खूप कमतरता आहे. या किल्ल्यावर अजून आम्हाला एकही पाण्याचं टाकं बघायला भेटलं नाही. आपण शोधतोय पण पाण्याचा टाका काही आपल्याला दिसत नाही. आमचे रोहन गव्हाळी लीडर पोज, त्यांची पोज पाहता माझी पण इच्छा होती की असा एक फोटो काढावा आणि समोरच हा नजारा. तर बघू, आपण पण एक फोटो काढू आणि आपल्या इन्स्टा हँडलवरती पोस्ट करू. तर इन्स्टा हँडल तुम्हाला खाली देईन, त्यावरती तुम्ही सर्च करा आणि चेक करा माझं इन्स्टा हँडल आणि तिथेही फॉलो करा. आणि हा आमचा एडिटर आणि फोटोग्राफर अभिषेक नवले खूप चांगल्या प्रकारे हा फोटो एडिटिंग आणि फोटोग्राफी करतो. तर तुम्हाला तुमची एडिटिंग किंवा फोटोग्राफी करायची असेल तर याच्याशी कॉन्टॅक्ट करा. आपण आता पूर्ण डोंगराला घेरा मारलाय. आपण त्या साईडून खालून गेलो होतो, असा पूर्ण डोंगर फिरून आता डाव्या साईडनं आलोय. पण डोंगरावरती आपल्याला दुसरं काही बघायला भेटलं नाही. डोंगराच्या उताराच्या बाजूने आपण खाली चाललोय. अशा प्रकारे आपण अपरिचित किल्ल्याचा आढावा घेतला आणि तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आता आपण निघालोय. हा संपूर्ण परिसर. जाता जाता भाऊने अभंगाच्या ओव्या सुरू केल्या. तू ध्यानी जरा ठेव. ओके, तर आपला आता 12 किल्ला एक्सप्लोर करून झालाय. आपण आता परतीचा प्रवास करतोय. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन थरारक व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. तोपर्यंत बाय बाय.